तर 80व्या स्वातंत्र्यदिनी उद्भवलेला नवा राजकीय वाद आणि त्याचा केंद्र जे होतं ते नवी दिल्लीतल्या इंदिरा भवनमधलं काँग्रेस कार्यक्रमातलं वंदे मातरम गायन सुरू असतानाचा एक व्हिडिओ. हा व्हिडिओ समोर आला. यामध्ये सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हातवारे करताना काहीसे अस्वस्थ दिसत आहेत. तर नंतर राहुल गांधींनी कार्यक्रमाच्या आयोजकांना काही सूचना केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे खरगे आणि सोनिया गांधींनी वंदे मातरमचं गायन मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपने केलाय. मात्र काँग्रेसने हे सगळे आरोप खोडून काढले. आतापर्यंत वंदे मातरमची केवळ 2च कडवी गायली जात होती. मात्र पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेने कायद्यात दुरुस्ती केली आणि वंदे मातरमला जनगण मनच्या बरोबरीचा दर्जा दिलाय. त्यामुळे आता संपूर्ण वंदे मातरम गायलं जातं. मात्र वंदे मातरमच्या निमित्ताने राजकीय वादाचे सूर हे उमटताना पाहायला मिळत आहेत. त्या व्हिडिओ नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात, काय म्हटलंय बघूया. वंदे मातरम को लेकर अक्टूबर 1937 में कोलकाता में 28 अक्टूबर 1937 को कांग्रेस कार्य समिति की बैठक हुई. उन्होंने निर्णय किया कि गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर के सलाह पर वंदे मातरम कांग्रेस अधिवेशनों में गाया जाएगा. पहले कुछ पंक्तियां ली जाएंगी और वही गाना गाया जाएगा. यहाँ कोई रोकने का प्रयास नहीं था, क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे. सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो. जो हर साल किया करते हैं वही पार्टी फंक्शन में वही किया, आज भी क्या गलत है. लेकिन आज ये हुआ कि जो वर्जन हम लोगों ने 1937 में 28 अक्टूबर कलकत्ता के सीडब्ल्यूसी रेजोल्यूशन में अडॉप्ट किया था, वो वर्जन बजाना चाहिए था, वही बजाना चाहिए. तर वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, ही अराजकता नाही आहे तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल. प्रकरण काय, विषय काय आणि टीका का करतात आहे. टीकाखोरांचं मानसिक दिवाळं निघालेलं आहे. सोनियाजींनी खरगे साहेबांना खुर्ची देण्याच्या अनुषंगानं त्यांनी टाकलेला तो कटाक्ष आहे. आणि असं असताना त्यांनी वंदे मातरमच्या आडून काँग्रेसवर टीका करणं अशोभनीय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.